तर नमस्कार मंडळी, मॅच नंबर 16 टाटा IPL मधलं लखनौ आणि मुंबईचे तर आपण पाहिलं मॅच प्लेइंग इंग्लंड आपण खूप सारे केले, त्यामुळे काही प्रेडिक्शन सही पण राहिलं आहे आणि या मॅचमध्ये थोडं आपण थोडेसे ओल्ड यार म्हणजे मतलब बोल्ड प्रेडिक्शन देणार आहे आणि प्लेइंग गेम पाहणार आहे। तर स्टार्टिंगमध्ये भाई तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण, जास्त काही व्हिडिओ मोठा आहे नाही। मॅच प्रिव्ह्यू पाहताना आपण मुंबई आणि लखनौ, मुंबईची गोष्ट केली तर लास्ट मॅच जिंकून आले, लखनौची गोष्ट केली तर लास्ट मॅच हारून आले। इकाना स्टेडियम होणार आहे जे मॅचमध्ये लखनौच्या भारी पलना राहू शकते, पण यार सांगून देतो की लखनौ ज्या फॉर्ममध्ये ना त्या फॉर्ममध्ये नाही, कारण की पंजाबने हरवला आहे आणि यार बहुत खराब हरवला आहे आणि मुंबई लास्ट मॅचमध्ये मुंबईमध्ये चांगली प्रदर्शन करून आला आहे। तर या मॅचमध्ये प्लेइंग गेम काय असणार तर चला तर पाहू लखनौचे पहिले प्लेइंग गेम। तर मार्च आणि आपला एडे मार्कम ओपन करेन 3 नंबरवर निकी बी, 4 वर पंत, 5 वर बडूनी, 6 वर डेव्हिड मिलर, 7 वर ठाकूर, 8 वर तुम्हाला पाहायला भेटेल अब्दुल समद, 9 वर पाहायला भेटेल तुम्हाला दिग्वेश, 10 वर तुम्हाला पाहायला भेटेल प्रिन्स यादव आणि 11 वर तुम्हाला पाहायला भेटेल रवी बिश्नोई। लखनौसाठी एक चांगली खबर आहे ते म्हणजे आकाशदीप कॅम्प पण जॉईन झाला आहे। उद्याचा मॅच खेळेन की नाही सांगू शकत नाही की आपण जे चांगला असेल फिट असेल तर खेळू शकते, नाही तर मग काही विषय नाही। तर नंबर दुसरा आहे की भाई मुंबई इंडियन्सची प्लेइंग होती, MIची प्लेइंग सिंपल आहे की यार रायन रिकल्टन आणि रोहित शर्मा ओपन करे, 3 वर जॅक्स, 4 वर सूर्या, 5 वर तिलक, 6 वर 2 हार्दिक पांड्या, 7 वर नमन धीर आणि 8 वर मिचेल सॅटनर, 9 वर बोल्ड, 10 वर आपला अश्विनी कुमार, 11 वर दीपक चहर आणि इम्पॅक्ट म्हणून विघ्नेश पतूर। तर सॉलिड प्लेइंग 11 आहे आणि यार चालणार की यार बेस्ट ट्रेंडवरची उद्या सिंग चालू शकते इकाना स्टेडियमवर दीपक चहर, कारण की बोल्ड चालू शकते, कारण की बुमराह सध्या आहे नाही। अश्विनी कुमार चांगली गोलंदाजी केली, बुमराह कन्सल्ट होऊ शकते की लास्ट अजून मिड एप्रिलपर्यंत आहे नाही बुमराह आणि बुमराह कमबॅक करेल, बट आता टाईम लागेल अजून मिड एप्रिलपर्यंत। आणि नंबर दुसरी गोष्ट की प्रेडिक्शनची, मला वाटतं या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि मिचेल मार्श चांगला खेळला, मार्च मागच्या पण केला नाही बट यंदा तो यार चांगला खेळू शकते या मॅचमध्ये। आणि दुसरी गोष्ट केली की निकी पी आणि आपला एडे मार्कम हे कमबॅक करू शकते, त्यासोबत फ्लॉप होणार तो मला वाटतं बिल जॅक्स आणि ऋषभ पंत पुन्हा फ्लॉप होऊ शकते, खराब फ्रॉम ऋषभ पंतचा सध्या। आणि जो खतरनाक खेळणार तो भाई सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या बढिया खेळणार आहे आणि बडोनी आणि आपला डेव्हिड मिलर हे फिनिशिंग टच चांगला देणार आहे। आणि मला या वाटतं की प्रिन्स यादव किंवा शार्दूल ठाकूर बढिया खेळणार लखनौसाठी आणि यार इकडे यार मला वाटतं दीपक चहर किंवा अश्विनी कुमार पुन्हा एक शकते मॅच कोण जिंकणार सध्या मी सांगू शकता। PG रिपोर्ट आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे मी सांगणार कोण मॅच जिंकणार। तर भेटा पुढच्या, धन्यवाद।